नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास विमान अपघातात निधन झालं। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेसाठी मुंबईहून बारामतीकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक विदीप जाधव, वैमानिक सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक, फ्लॅट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला। या घटनेनं बारामतीच्या इतिहासात कालचा दिवस काळा ठरला। अपघाताची माहिती वाऱ्यासारखं पसरताच राज्यभरातून शेकडो कार्यकर्ते बारामतीकडे रवाना झाले। ठिकठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या ऑफिस समोर कार्यकर्त्यांनी गर्दी करत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। नाशिकमधील मुंबई नाका परिसरात असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयात देखील कार्यकर्त्यांनी जमा होत अश्रूंना वाट मोकळी करून दिली। 300हून अधिक वाहनांनी हजारो कार्यकर्ते बारामतीकडे रवाना झाले। अजित पवार यांचा पार्थिव बारामतीमधील विद्याप्रतिष्ठान इथं अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला। आज सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। अंत्यविधीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नबीन हे देखील उपस्थित राहणार आहेत। अजित पवारांच्या दुर्दैवी जाण्यानं राजकीय क्षेत्रातच नव्हे तर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होते। महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर हिरा, स्पष्ट आणि सच्चा व्यक्ती गमावल्याची भावना देशभरातून व्यक्त केली जाते। अशा या महाराष्ट्राच्या दादास 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वतीनं अखेरची आदरांजली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे,